हां, म्हणजे मुख्य ऑफिस इथे नागपूरला आहे. परंतु आम्ही सांगितलं मग नागपूरला आम्हाला काय नाही. आता इथे जे माझ्या क्षेत्रामध्ये जे सुरू आहे, मायनिंग हा माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून मायनिंग हब इथे तयार झाला पाहिजे. इंडिपेंडंट इथे बॉडी तयार झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे काय आपल्याला काम करता येईल डायरेक्ट त्या गडचिरोलीपासून तर मुंबईला आपल्याला डायरेक्ट हे झालं पाहिजे, जेणेकरून निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे. कुठली जबाबदारी आहे? नाही, जबाबदारी आता आमच्यावर आहेच. आता आमच्या म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या जबाबदारीच आपल्यावर आहे आणि त्या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पक्ष बांधणीचं काम आपण करणार आहोत. कारण की काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे विधानसभेला आणि एक BJPचा आला आणि एक आपण आपला सीट आपण ठेवलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून 3 सीटमध्ये 3 वेगवेगळ्या पक्षाचे 2 महायुतीचे आलेत आणि एक आपला काँग्रेसचा आला. त्या दृष्टिकोनातून पुन्हा आपल्याला बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण की मागे पुढे जिल्हा परिषदच्या निवडणूक होतील, तर त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदसुद्धा आपल्या हातामध्ये ठेवणे हा गरजेचं आहे. या दृष्टीने आम्ही कामाला लागलेलो आहोत.